सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र ठिकाणी मान्सून सक्रिय झाला आहे, परंतु शेतकऱ्यांना आता एक प्रश्न पडला आहे की नेमकी आता पेरणी कधी करावी. कारण की राज्यात आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र साधारणतः 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका. तसंच जमिनीमध्ये 6 इंच खोल ओल गेल्यानंतरच पेरणी करावी असं आवाहन देखील बाबासाहेब जेरुरकर यांनी शेतकऱ्यांना केले आहे. कारण की पेरणी करण्यापूर्वी घरच्या घरी बियाणाची उगवण क्षमता तपासून घ्यावी असं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे. कारण की रासायनिक खतांचा अतिवापर जमिनीच्या आरोग्यासाठी चांगला नसतो. तेव्हा रासायनिक खते वापरण्यापूर्वी जमिनीत पुरेशा प्रमाणात सेंद्रिय खताचा वापर करावा. त्याचबरोबर खतांची बेसल डोस ठरविताना माती परीक्षण अहवाल अथवा गावचा जमीन सुपीकता निर्देशांक याचा वापर करून तो पेरणीवेळी घ्यावा असं देखील बाबासाहेब जेरुरकर यावेळी म्हणाले. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी रासायनिक खतांची बचत होण्यासाठी बियांची जैविक खतांची बीज प्रक्रिया